नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील कंझारा या गावात घरात घुसलेल्या एका विषारी 6 फुटी नागाला सर्पमित्र सूरज शेंगार यांनी पकडून त्याला जीवनदान दिले। रात्री 11 वाजता कंझरा येथील लोकेश बाबुडकर यांच्या घरात भला मोठा साप घुसल्याची माहिती नांदगाव खंडेश्वर येथील सर्पमित्र सूरज शेंगार यांना मिळाली। त्यांनी तत्काळ आपल्या सहकार्याला घेऊन त्या घरात साप घुसला होता तेथे धाव घेतली। सूरज शेंगार यांनी साप लपलेल्या जागेची पाहणी करून अडगडीत लपलेल्या सापाला मोठ्या शितफीने पकडले। सुमारे 6 फूट लांबीचा हा अत्यंत विषारी जातीचा नाग असल्याचे सूरज शेखर यांनी स्पष्ट केले। साप आपला शत्रू नसून तो आपला मित्र असल्याचे सांगून तो निसर्गाचे संतुलन राखण्यास मदत करतो, म्हणून त्याला कधी मारू नका असे आवाहन सूरज यांनी तेथे उपस्थित नागरिकांना केले व पकडलेल्या नागाला जंगलात सोडून दिले। सूरज शेंगार हे नांदगाव खंडेश्वर येथील रहिवासी असून ते गेली 10 वर्षापासून साप पकडण्याचे कार्य करीत आहे। त्यांनी आतापर्यंत तब्बल 10,000 सापांना जीवनदान दिले आहे। काल रात्री मला कंझरा ह्या ठिकाणाहून नांदगाव खंडेश्वर तालुका कंझरा येथील काल रात्री मला कॉल आलेला होता। रात्रीचे 11 वाजलेले होते। तिथे मोठा विषारी नाग होता। रात्रीचे 11 वाजलेले होते। मला कॉल आला असताना मी माझ्या सहाय्यतांना घेऊन तिथे पोहोचलो आणि तिथं तो स्नेक मी रेस्क्यू केला। तो स्नेक कोब्रा जातीचा असून खूप विषारी होता। नागरिकांना एक गोष्ट आणखी मला सांगायची आहे की जे हे सर्पमित्र प्रशिक्षण न घेता स्नेक रेस्क्यू करायचं काम करत आहे तर स्वतःचा जीव धोक्यात टाकत आहे। तर मित्रांनो, सर्पमित्रांना जीव धोक्यात न टाकणे, कारण त्याच्यासाठी फार अनुभव लागतो आणि प्रशिक्षण गरजेचं असतं। तो स्वतःचा जीव टाकून प्रशिक्षण न घेता साप पकडू नये, कारण स्वतःच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि त्याच्या सर्पमित्राच्या हातामधून स्नेक सुटला असता तो बाजूच्या लोकांना तो स्नेक बाईट होऊ शकतो। त्याच्यासाठी सर्पमित्रांना फार प्रशिक्षण घेण्याची गरज आहे। मी सर्पमित्र सूरज शेंगार आपणास कळवतो की प्रशिक्षण घेतल्याशिवाय कोणीही सर्पमित्राने साप पकडू नये, कारण प्रशिक्षणामुळे सोबतच मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सापांना मारू नये। साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि जनकल्याणासाठी संतुलनाचा परिहार राखण्यासाठी सापाचा खूप उपयोग होतो आणि निसर्गाचा संतुलन सापामुळे फार महत्त्वाचा घटक आहे। सापामुळे परिवहनाचा संतुलन राखण्यास मदत होते। तर लोकांना माझं सांगणं आहे की सापाला न मारता माझ्यासारखा सर्पमित्राला कॉल करणे त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे। उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।